नमस्कार, मी नम्रता वागळे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. हिंदू धर्मातला सूर्य नमस्कार आणि मुस्लिम समाज पढत असलेला नमाज यामध्ये समानता असल्याचं विधान उत्तर प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं. वास्तविक या पदावर आरूढ होण्याआधी आदित्यनाथ हे आपल्या वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध होते आणि त्यात त्यांनी मुस्लिम धर्मामधल्या मुल्ला मौलवींना जाहीर आव्हान अनेकदा दिलेलं आहे, अशी विधानं त्यांनी केलेली आहेत. मग असे आदित्यनाथ मुख्यमंत्री बनताच हिंदू मुस्लिम समाजातल्या समानतेचा शोध घ्यायला लागलेत की काय, अशी शंका या विधानानंतर यायला लागली. मुळात हा अट्टहास नेमका कशासाठी? धार्मिक अस्मितांशी यातून खेळ होतोय का? आदित्यनाथ यांच्या विधानानंतर अनेक टोकाच्या प्रतिक्रिया सुद्धा आलेल्या आहेत. त्यामुळे केवळ धार्मिक भावना दुखावून या प्रकरणाचं राजकारण केलं जातंय का? सामाजिक प्रदूषण केलं जातंय का? अनेक प्रश्न उपस्थित झालेत या गोष्टीनंतर आणि आज आपण त्याच विषयी चर्चा करणार आहोत. त्यासाठी आपल्यासोबत आहेत भाजपचे प्रवक्ते मधू चव्हाण, त्याचबरोबर लेखक आणि विचारवंत अनवर राजन हे पुण्याहून या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि नागपूरहून आपल्यासोबत जनार्दन स्वामी योग मंडळाचे प्रमुख राम खांडवे सर या चर्चेमध्ये सहभागी होतात. अगदी काही वेळातच आपल्यासोबत एक मुस्लिम धर्म अभ्यासक सुद्धा असतील जे या संदर्भात विचार मांडणार आहेत. मला सुरुवातीलाच जायचंय मधू चव्हाण यांच्याकडे. चव्हाण सर, एक आदित्यनाथ यांनी केलेलं हे विधान तुम्हाला पटतं? नमाज आणि सूर्यनमस्कार हे सारखेच आहेत, त्यामधली काही आसनं सारखी आहेत असं जे विधान आहे, तुम्ही सहमत आहात का त्याशी? मला असं वाटतं याच्यामध्ये त्यांनी गौरवच केला, अपमान करायचं काही कारण नाही आहे. हे म्हणण्याचं कारण मला असं वाटतंय की जे योग आम्ही करणार नाही, योग आमच्या धर्मामध्ये करणं हे बसत नाही वगैरे वगैरे जे काही म्हणत असतील, तर त्यांना हे सांगण्याचा प्रयत्न आहे की तुम्ही जो नमाज पडताना जे तुमच्या शरीराच्या हालचाली हावभाव असतात, जसं आपण काही लोक देवाला हात जोडून नमस्कार करतात, काही साष्टांग नमस्कार करतात, काही एखादा आपल्या समोर जर उंच सर देवारा असेल तर डोकं टेकून नमस्कार करतात. तसं नमाजामध्ये शरीराचे मंत्र, त्यांचे जे काही श्लोक असेल उर्दूमध्ये त्यांच्या धर्मातले, ते म्हणत असताना त्यांच्या शरीराच्या हावभाव आणि एक वेगवेगळे योग असतील, सूर्यनमस्कार असेल, अन्य काही असतील, तर ते सारखेच आहेत. त्यामुळे शरीराला आवश्यक असणारी तुम्ही नमाज पडता ते शरीराला आरोग्याला चांगलं आहे. आम्ही योगा करतो, त्यामुळे मला असं वाटतं ह्याच्यामध्ये कुठलं वादग्रस्त असं विधान त्यांनी केलेलं नाहीये असं माझं मत आहे. अनवर राजन आहेत आपल्यासोबत पुण्याहून. राजन सर, तुम्हाला योगी आदित्यनाथ यांचं हे विधान पटतं का? योगीचं विधान जे आहे ते फक्त यापुरतं पाहून चालणार नाही. योगी आदित्यनाथाचा पूर्ण इतिहास बघितला तर त्याच्यामुळे योगीच्या मनामध्ये निश्चित काहीतरी काळबेरा असेल अशी शंका यावी अशी परिस्थिती. मुळामध्ये योगाचे काही आसन नमाजमध्ये समाविष्ट आहेत हे बरोबर आहे, पण नमाज आणि योगामध्ये निश्चित कुठला फरक आहे तो आपण समजून घेतला पाहिजे की नमाज हा आध्यात्मिक भाग आहे. नमाज हे अल्लाच्या उपासनेसाठी केली जाते, योग हा शरीराच्या स्वास्थ्यासाठी केला जातो. नमाज पडताना काही विशिष्ट नियम आहे की स्वच्छता पाळायला पाहिजे, तुम्ही वजू करायला पाहिजे, त्यानंतर मक्केकडे तोंड करून उभं राहायला पाहिजे आणि जे काही आपण त्याच्यामध्ये जे शब्द आपण म्हणतो ज्याच्यामध्ये अल्लाची स्तुती आहे आणि अल्लाला प्रार्थना करतो की आम्हाला तू त्या मार्गाने चालव की ज्याच्यावरती तुझी कृपा आहे, त्या मार्गाने चालवू नको की ज्याच्यावरती तुझी कृपा आहे. तर या सगळ्या पद्धती आहेत की त्याला एक वेगळं पावित्र्य आहे. आता जर नमाज आणि योगामध्ये साधर्म्य आहे असं जर आपण मानलं तर जे लोक नमाज पडतात त्यांनी योगा करण्याचा आपण त्यांच्यावरती जबरदस्ती का करावी? तुम्ही नमाज पडा, तुम्ही योगा करा, ज्यांना जे करायचं ते करा. जगामध्ये शरीर स्वास्थ्यासाठी अनेक प्रकारचे व्यायाम केले जातात. अगदी आपलं भरतनाट्य हा नृत्य प्रकार घेतला तर त्याच्यामध्ये अनेक आसनं आहेत. काही लोक साल्सा डान्स वगैरे करतात, परदेशामध्ये अनेक प्रकारचे व्यायाम आहे किंवा खेळाच्या वेगळ्या प्रकारामध्ये अतिशय कठोर व्यायाम देखील करावे लागतात. अगदी आपले क्रिकेटर, फुटबॉलचे देखील जे खेळाडू आहेत ते फार अतिशय कडक प्रकारचे व्यायाम करतात. तर प्रत्येकाच्यासाठी काही वेगळं असतं. योगाचे जे शिक्षक आहेत त्यांच्याशी जर तुम्ही चर्चा केली ना तर प्रत्येक माणसाला वेगळा योग सांगतात. म्हणजे काही माणसानं जर काही विशिष्ट आजार असेल तर त्यांना वेगळ्या प्रकारचे आसन सुचवतात. कोणाला डायबिटीस असेल, कोणाला दुसरा काही प्रकार असेल तर त्यांना सांगतात की तुम्ही अमुक हा व्यायाम करू नका, तुम्हाला त्रास होईल. तर हे जे आहे याचं एक सार्वत्रिक एकच स्वरूप असलं पाहिजे योगाचं आणि ते मुसलमानांनी देखील तेच केलं पाहिजे, ख्रिश्चनांनी देखील केलं पाहिजे. खरं सगळे हिंदूंना देखील सगळ्या गोष्टी समान लागू शकत नाही. तर ज्यांना योग करायचे, ज्यांना ज्या पद्धतीने करायचंय त्यांना करावं. आणि शाळेमध्ये जे एक आपण व्यायामाचे प्रकार असतात त्याच्यामध्ये तो असला तर त्याला काही कारण नाही. दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा की ज्या मुसलमानांना योग करायचा आहे त्यांना तुम्ही योग करू नका असं सांगण्याचा अधिकार देखील कुठल्याही
पीठाला नाहीये, म्हणजे काय देवबंद असेल किंवा आणखीन काही वेगळं पीठ असेल त्यांनाही सांगायचे अधिकार नाही की तुम्ही हे करू नका, आणि सहसा तसं कोणी म्हणत पण नाहीये. तर मुळामध्ये सामंजस्य जर असेल तर या गोष्टी सोप्या आहेत. एकूण सामंजस्य नसेल म्हणजे एका बाजूला तुम्ही मुसलमानांची दुकानं बंद पाडणार, एका बाजूला मुसलमानांच्यावरती हल्ले करणार आणि दुसऱ्या बाजूला सगळं सारखंच आहे असं म्हणणार, तर या सगळ्या गोष्टी सुसंगत नाही. सुसंगत जर असतं या सगळ्या गोष्टी तर एवढा वाद निर्माण झाला नसता. एकूण ज्या गोष्टी आहेत ते इतिहासाशी तपासून म्हणजे त्याच्याशी रिलेटेड करूनच आपल्याला बघावं लागतं. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की योगींचा आजवरचा इतिहास आणि आता त्यांनी केलेलं हे विधान यात कुठेतरी विसंगती आढळते. महत्वाचा मुद्दा आहे हा. तर औरंगाबादहून आपल्यासोबत आहेत मौलाना खलीलुर रहमान नूरी. मौलानाजी स्वागत आहे आपलं. योगी आदित्यनाथ यांनी जे विधान केलेलं आहे की सूर्य नमस्कार आणि नमाज यामध्ये काही आसनं सारखी आहेत, तुम्ही सहमत आहात का त्यांच्या विधानाशी? हेलो मौलाना साहब, माझा आवाज पोहोचतो तुमच्यापर्यंत? हाँ, ऐसा है, बराबर है. ये नमाज एक अलग चीज है और सूर्य नमस्कार अलग चीज है. दोनों को मिक्स करके बताना ये जो है लोगों को धोखा देने वाली बात है. ये नमाज एक अलग इबादत है और सूर्य नमस्कार एक अलग चीज है. दोनों को मिक्सिंग करके बताने का कि ये नमाज जो है सूर्य नमस्कार जैसा ही है और उसी तरह का ये है, ये लोगों को धोखा देने वाली बात है, बेवकूफ बनाने की बात है ये. और ये बिल्कुल एक अलग अलग चीजें हैं दोनों. खांडवे सर, सूर्य नमस्कार आणि नमाज यामधली काही आसनं सारखी आहेत असा दावा जो योगी आदित्यनाथ यांनी केलेला होता, तुम्ही सहमत आहात का त्या दाव्याशी? मी सहमत असण्याचा विशेष प्रश्न नाही आहे. काय आहे, काही काही योगासनं जी आहेत ती स्थिती आणि नमाजातल्या अनेक स्थिती, तिथे साधारणपणे 7 स्थिती असतात. या 6 स्थितीमधली पहिली जी स्थिती असते त्याला योगामध्ये उत्थित विवेकासन हे नावच आहे. त्यानंतर मग तिथे दुसरी स्थिती असते, कंबर वाकवून सरळ हात गुडघ्यावर ठेवून करतात. त्या स्थितीला योगामध्ये अर्ध हस्तपादासन म्हणतात. तिसऱ्या स्थितीला आसन स्थिती म्हणतात. चौथीला भूनमनासन किंवा शशांकासन म्हणतात. मग 5वी वज्रासन आहे, 6वं पुन्हा भूनमनासन आहे आणि 7वं उत्कटासन. ह्या स्थिती बहुतेक सगळ्या आसनाच्या स्थिती आहे. त्याच्यामध्ये वेळ सुद्धा सांगितलेली आहे. एवढंच नव्हे तर वेळ सांगत असताना, नमाजाचा ओळी म्हणत असताना किती वेळ श्वास घ्यायचा, किती वेळ सोडायचा, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये जोडलेल्या आहे. त्यामुळे असं म्हणता येईल की हा योगाचा काहीतरी भाग जरूर असेल, त्यांनी स्वीकारला आहे. कारण योग हे देवाची उपासनेचाच आणि एक प्रकार आहे. त्यामुळे आणि आमच्या गुरु महाराजांनी, जनार्दन स्वामी महाराजांनी सूर्यनमस्कारामध्ये हे जे नमाजाची स्थिती असते भूनमनासारखी, म्हणजे डोकं खाली वाकवण्याची, तिथं त्याला स्वीकारलंच आहे. नमाजासारख्या अनेक स्थिती योगामध्ये सुद्धा कायम आहेत आणि त्या सगळ्यांचा जो परिणाम आहे. माझ्याकडे एक पुस्तक आहे, तुम्ही जर का ते दाखवू शकले, जर का कॅमेरा जवळ नेऊन जर का हे दाखवू शकलात ना हे पुस्तक, तर हे पुस्तक 1976 मध्ये लिहिलं आहे. मला वाटतं हे जे योगी आदित्यनाथ आहे हे 45 वर्षाचे आहेत, म्हणजे ते 4 वर्षाचे असतील मोठ्या मुश्किलीने. त्या काळात अशरफ निझामी म्हणून यांनी पुस्तक लिहिलं आहे आणि या पुस्तकाचं नाव आहे नमाज द योगा ऑफ इस्लाम. आणि ह्यामध्ये त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे. अक्षरशः याच्यामधल्या ज्या पोस्टर्स आहेत, या पोस्टर्समध्ये ते दाखवलं आहे की नमाज करत असताना यमनियम कसे पाळल्या जातात. योगामध्ये यमनियम आहे, तर ते यमनियम कसे पाळले जातात. मग आसन येतं, आसन कसं दाखवलं जातं, त्यानंतर किती वेळ करायचं ते आसन, मग कुराणाच्या आयत म्हणत असताना किती वेळ श्वास ठेवायचा, किती वेळाने घ्यायचा, म्हणजे प्राणायामाचा सुद्धा भाग त्याच्यामध्ये आहे. बरं, पण हा अत्यंत महत्वाचा मुद्दा त्यांनी खरं तर एक पुस्तकच दाखवलेलं आहे. 1975 सालचा रेफरन्स त्यांनी त्या पुस्तकात दिलेला आहे खांडवे सरांनी, की काही प्रकार म्हणजे ज्या पद्धतीने हा नमाज पडला जातो त्यामधल्या ज्या काही ऍक्शन्स आहेत त्या कुठे ना कुठे योगाशी संबंधित आहेत. अर्थात नमाज आणि योग हे म्हणून समान आहेत असं म्हणता येणार नाही, कारण अनवर सर आणि मौलानांनी सुद्धा या ठिकाणी मत मांडलेलं आहे. मधू चव्हाण, मग अशा वेळी जर नमाज त्यामध्ये असलेली आसनं ही कुठेतरी योगाशी
साधर्म्य सांगणारी असतील तर मग मुस्लिम समाजाला नमाजच पडू दे ना, त्यांना योगा किंवा सूर्यनमस्कार कंपल्सरी कशाला करायचे? मधु चव्हाण. पण योगीने असं कुठं म्हटलंय की त्या ठिकाणी नमाज आणखीन सूर्यनमस्कार किंवा योगातली काही आसनं समान असल्यामुळे तुम्ही नमाज पडू नका, तुम्ही त्या ठिकाणी योगाच केलं पाहिजे असं म्हटलेलंच नाही. उलट त्यांनी गौरवच केलेला आहे. आणि आता तर त्या ठिकाणी खांडवे सरांनी ज्या पुस्तकाचा उल्लेख केला ते एका मुस्लिम धर्मियांनी लिहिलेलं पुस्तक आहे. आता खरं त्या ठिकाणी पुण्यावर जे राजन म्हणाले की याच्यात काहीतरी काळं बेरं आहे, मला काही कळत नाहीये त्यांचा पूर्वीचा इतिहास काय आहे. एखादा माणूस सत्तेवर आल्यानंतर त्यांनी पूर्वी काही वादग्रस्त विधानं केली असतील, मी इन जनरल बोलतोय, परंतु आता सत्तेमध्ये आल्यानंतर त्यांनी जे उदाहरणार्थ त्यांनी सांगितलं की मोदींच्या मार्गाने मी जाणार आहे, सगळ्यांना बरोबर घेऊन जाणार आहे, सर्व धर्मीयांना सर्व जातीपंथाच्या लोकांना उत्तर प्रदेशात सारखी वागणूक मिळणार आहे. आता उलट हे त्यांचं वाक्य मुस्लिम आणि हिंदूंना त्या ठिकाणी समान लेखण्याचंच आहे की बाबा नमाज आणखीन योगा किंवा योगातला काही प्रकार सूर्यनमस्कार असतील की ज्याचा आता अतिशय चांगल्या प्रकारे शास्त्रोक्त विश्लेषण केलं, यमनियम वगैरे वगैरे नावं देऊन की स्थिती, नमाजातली स्थिती, योगातली स्थिती, याचं साधर्म्य कसं आहे ते दाखवलं. हा वादाचा मुद्दाच कुठे आहे? म्हणजे असं आता व्हायला लागलेलं आहे की एखाद्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी तोंडातून एखादा शब्द काढला की त्याच्याबद्दल शंका निर्माण करायची, वाद निर्माण करायचा. मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाला याचं भान आहे उत्तर प्रदेशात आणि सगळ्या देशात की सुमारे 18-20 कोटी जनता, मुस्लिम बंधू भगिनी, मुस्लिम धर्मीय यांना बाजूला ठेवून आम्ही सत्ता मिळवू शकत नाही, नंबर 1. आणि उत्तर प्रदेशात सुमारे 100 जागा या मुस्लिम बाहुल्य ज्यांच्या मतांचा प्रभाव निवडणुकीवर होईल तिथे 71 ते 72 जागा माझ्या माहितीप्रमाणे निवडून आल्यात भारतीय जनता पक्षाच्या. त्यामुळे मुस्लिम समाजाला हा कुठला तरी वादग्रस्त विधान करून दुखवून राज्याच्या सुरुवातीला योगी जी काही वादग्रस्त निर्माण वातावरण करतील असं मला वाटत नाही. त्याच्यात मुस्लिम धर्मियांच्या नमाजाचा साधर्म्य दाखवून गौरवच केलेला आहे. नक्कीच हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे. या ठिकाणी आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर याच अनुषंगाने काही चर्चा होणार आहे. या चर्चेला आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. ब्रेक नंतर आपलं स्वागत. तुम्ही पाहताय एबीपी माझा. आपली चर्चा सुरू आहे. योगी आदित्यनाथ यांनी सूर्यनमस्कार आणि नमाज याविषयी जे वक्तव्य केलेलं आहे त्यामध्ये जी समानता शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याविषयी. योगाच्या कंपल्शन मध्ये ज्यावेळी इथे योग सुरू केले त्याच्यामध्ये देखील जे मंत्र म्हणायचा जो मुद्दा आहे, ओम मंत्र म्हणायचा, आणि त्याचे काही लोकांना ऑब्जेक्शन आहे. मला स्वतःला त्याच्यामध्ये काही फार महत्वाचं वाटत नाही, म्हणायचं नाही म्हणायचं खूप महत्वाचं नाही. पण जर एखाद्याला वाटत असेल की आमच्या याच्यामध्ये हे म्हणत नाही तर त्याच्यावरती जबरदस्ती करण्याचा प्रश्न नाही, एवढंच आहे. सूर्यनमस्काराचा सगळा भाग नमाजामध्ये होत नाही. सूर्यनमस्कार हा एक स्वतंत्र चांगला आसनाचा भाग आहे, बरोबर आहे. शाळेपुरता हा मुद्दा असेल, शाळेमध्ये विद्यार्थ्यांना काही योग शिकवले आणि त्याच्यामध्ये करून घेतले तर त्याला हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन वगैरे असा कुठला धर्माचा भाग त्याच्यामध्ये येत नाही, येऊ नये. फक्त मंत्र म्हणायचा भाग असेल तर त्याला ऑब्जेक्शन येऊ शकतं. मुद्दा आहे त्या बाहेरच्या पलीकडचा, म्हणजे योगाच्या संदर्भामध्ये ज्यावेळी आपण म्हणतो तर नमाज आणि योगामध्ये साधर्म्य आहे. तर जिथे नमाज पडली जाते तिथे नमाज पडू द्यावी आणि जिथे योगा करतायत तर तिथे योगा करावा. पण नमाज पडणाऱ्यांना तुम्ही नमाजच्या जागी योगा आमचा चांगला आहे असं म्हणायचंही कारण नाही. आणि व्यायामाचा प्रकार हा व्यायामाचा प्रकार म्हणून ठेवावा. त्याच्यामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना कंपल्शन केलं तर काही बिघडत नाही. आम्ही लहानपणी शाळेत होतो, आम्ही व्यायामाचे अनेक प्रकार केलेले. मी स्वतः योग कंपल्सरी नसताना आमचे शिक्षक शिकवत होते आणि मी शिकलोय. शाळेमध्ये मी योग रेग्युलर करत होतो, काही अडचण नव्हती. त्याला धर्माशी जोडून ते त्याचं पावित्र्य वगैरे केलं की मग प्रॉब्लेम येतात आणि मग काही लोक त्याला विरोध पण करतात. तर हे सगळं टाळता येण्यासारख्या गोष्टी आहेत. पण मग हा जो मुद्दा येतो की इतिहासाशी संबंधित की तुम्ही नेहमी जे वागतात त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी येतात. मधु चव्हाणांना हे सगळं समजतंय पण न समजण्याचा आव आणणं हा त्यांचा, म्हणजे ठीक आहे त्यांचं कंपल्शन हे मी समजू शकतो. आपल्यासोबत खांडवे सर आहेत. खांडवे सर, यामध्ये मुद्दा असा आहे की नमाज आणि सूर्यनमस्कार या दोन वेगवेगळ्या धर्मांनी मानलेल्या त्यांच्या गोष्टी आहेत, जरी त्यातली आसनं सारखी असली तरी सुद्धा. पण मग या दोन गोष्टींची सांगड घालायचा प्रयत्न आपल्याकडे अट्टहास का होतोय? का त्याची सांगड घालायचा प्रयत्न होतोय?
योग हा 5000 वर्षापूर्वीचं शास्त्र आहे आणि त्यामुळे त्याच्यातल्या ज्या स्थिती होत्या त्या स्थिती, त्याच्यामधलं शरीर विज्ञान, नर्वस सिस्टीमवर काय परिणाम होतो, डायजेस्टिव्ह सिस्टीमवर काय होतो, मस्क्युलर सर्क्युलेटरी सिस्टीम, या सगळ्यांवर काय काय परिणाम होतो याचा नीट अभ्यास करून आसनांची स्थिती बनवली आहे आणि त्या आत्म्याच्या स्थितीतून माणसाला देवत्वाकडे न्यायचं, नराचा नारायण करण्याची प्रक्रिया म्हणजे योगाचा भाग आहे. तर आणि या नमाजमध्ये जे स्थिती आहे, ज्याला आता मला उर्दू शब्द माहीत नाही त्यामुळे मी बोलू शकत नाही, पण वसालत म्हणून एक शब्द आहे, तर त्याच्यामध्ये त्याचा अर्थच होतो मीटिंग, टू मीट, म्हणजे योगाचाही अर्थ युज म्हणजे जोडणे. ह्या सगळं एकच असावं मला तर स्वतःला वाटतं. फक्त ज्या ज्या चांगल्या गोष्टी होत्या त्या सगळ्या चांगल्या आणि सांप्रदायिक लोकांनी एकत्र घेतल्या. आता कुठे कुठे त्याच्यामध्ये परिवर्तन होत गेले स्थळाप्रमाणे, काळाप्रमाणे. आता तिथे जर का तुम्ही वाळवंटात राहत असाल तर तिथे पूर्ण शरीर टेकवता येत नाही, त्यामुळे सांभाळून काही आसनं करायची. ह्या पद्धतीचं नमाज सुद्धा 5दा वाजतात आणि प्राणायाम जो केला जातो तो सुद्धा 5दा करायचा असतो, असं 2500 वर्षापूर्वी घेरंड ऋषींनी सुद्धा म्हणून ठेवलाय. नमाज सुद्धा 5दा वाचला जातो. नमाजाच्या वेळा एक आयत किती वेळ असते त्याचा सुद्धा श्वासाशी संबंधित आहे. असं सगळं एक आहे आणि 5000 वर्षापूर्वीचं शास्त्र जे आहे त्याच्यातून हे घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये काही थोडंसं बदल झाली आहे, तर मग मूळ गोष्ट परत स्वीकारायची. हे सहज एक चांगल्या माणसाचं कर्तव्य असू शकतं असं मला वाटतं. म्हणजे थोडक्यात खांडवे सर जे सांगतायत त्यानुसार माणसाचं शरीर हे एकसारखंच असतं आणि त्या शरीराचं जे सायन्स आहे ते सुद्धा एकसारखंच असणार आहे. स्थलकाल परत्वे त्यामध्ये काही बदल हे नक्की होत असतील. मला वाटतं मौलाना आपल्यासोबत नूरी आहेत, त्यांना सुद्धा हे पटत असेल. जरी नमाज हा इस्लाम धर्म फॉलो करणारे करत असतील आणि योग हा हिंदू धर्म फॉलो करणारे करत असतील, त्यातल्या काही गोष्टी नक्की समान आहेत. मग एखाद्यावरती त्याचं कंपल्शन करणं हे तुम्हाला योग्य वाटतं का? है कि नमाज जो है एक अलग इबादत है, सूर्य नमस्कार एक अलग चीज है. मुझको ये समझ में बात नहीं आती कि ये आरएसएस के लोग, बीजेपी के लोग ये मुसलमानों पर और दूसरे कौमों पर जो है सूर्य नमस्कार थोपने की क्यों कोशिश करते हैं. अगर उनको हिंदू राष्ट्र बनाना है तो उनको खुल के बोलना चाहिए कि हमको हिंदू राष्ट्र बनाना है. सबको जो हम कहें हमारा धर्म के हिसाब से आप उस हिसाब से करो, लेकिन ये बहाना लाना कि सूर्य नमस्कार करना होगा, ये करना होगा. हमको संविधान ने हमको बहुत सारे हक दिए हैं. हम अपने संविधान के मौलाना नूरी, आपल्या पॅनलवरती जे सगळे गेस्ट आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की हे कोणावर थोपण्याचा प्रकार नाहीये, फक्त हे सांगितलं जातंय की दोन्ही गोष्टी या जवळपास समान आहेत. थोपने वाली बात है ना, जब यानी कि बार बार उसको एक चीज को बोलना, उसको करने के लिए कहना, उस इश्यू पर जो है मतलब डिबेट करना, बहस करना, तो ये मतलब थोपने वाली बात ही है ना, ताकि लोगों को कंट्रोवर्सी पैदा हो, लोग आपस में लड़ें और झगड़ें. मुल्क में चाहिए कि विकास का काम करें. ये हुकूमत में आए हैं, हमने इनको हुकूमत में बिठाया है, इनको इख्तिदार में लाया, वजीर आजम बनाया, मुख्यमंत्री बनाया. इनको चाहिए कि हमारे जो है एजुकेशन पे ध्यान देना. हमारे यहाँ जो है एजुकेशन की कमी है, हमको बोले एजुकेशन की तरफ आगे आओ, हमको वो फैसिलिटी दें. ये योगा और सूर्य नमस्कार और ये नमस्कार वो नमस्कार, इस पर हमको क्यों इतना वो किया जा रहा है. मधु चव्हाण, सवाल ही है ये जो है, ये तो मधु चव्हाण, ऐसा है बात, आप गलत फहमी कर रहे हैं मेरे भाई. किसने कहा है जबरदस्ती? एक सुनिए आप, तुम्ही माझा ऐका की 21 जूनला माझ्या माहितीप्रमाणे 21 जूनला जागतिक योग दिन पाळला जातो. माझ्या बंधूला मी सांगू इच्छितो की अनेक मुस्लिम देशामधले त्या ठिकाणी शाळांमधून हा योग दिन पाळला जातो. ख्रिश्चन धर्मीय पाळले जातात. जगातले जवळजवळ 250 देशामध्ये योग शिक्षण आलेलं आहे. आता आपण जर या जे मुस्लिम हॉस्पिटल्स आहेत चर्नी रोडला वगैरे, तिथे एखादा डॉक्टर असेल मुस्लिम, तो ऑर्थोपेडिशियन आहे, तो तुम्हाला विशिष्ट प्रकारचा योगा करायला सांगतो. अनेक गोष्टी ऑपरेशन अवॉइड करू शकतात. आणि आपल्याला तुम्हाला कोणी सांगितलं की ओम सूर्याय नमः, ओम आदित्याय नमः, ओम नारायण नमः म्हणा. तुम्ही योगा करताना अल्लाहचं नाव घ्या.
तुम्ही योगा करताना तुमच्या ईश्वराचं नाव घ्या, तुम्ही योगा करताना मोहम्मद पैगंबराचं नाव घ्या. ती स्थिती जी आहे ती स्थिती करा. या देशातल्या नागरिकांना सुदृढ बनवणं, त्या ठिकाणी निरोगी बनवणं, याच्यासाठी त्यांनी असं म्हटलंय की बाबा योग आणखीन त्या ठिकाणी नमाजाची स्थिती सारखी आहे. किसीने जबरदस्ती नहीं की है आपके ऊपर, किसी ने नहीं की है. हमको हमारी सेहत का हमको हमारे सेहत का बहुत ख्याल है. हम इसीलिए हम आज से नहीं, हम 1400 साल पहले से हम नमाज पढ़ते हैं. हमारे नमाज 5 टाइम नमाज पढ़ते हैं. इससे और ज्यादा अच्छा योगा क्या हो सकता है? तो फिर दुनिया के मुस्लिम देशों ने क्यों ये स्वीकारा है? दुनिया के मुस्लिम देशों ने क्यों स्वीकारा है 21 जून का दिन? ऐसा है करीबन 14 मुस्लिम राष्ट्र योगा का स्वीकार किया है. वहाँ के जो वजीर आजम है, प्रधानमंत्री मुस्लिम है, 5 नमाजी है, कुरान को मानते हैं, वो भी योगा करते हैं. देखिए हुकूमतें क्या करती है, मुस्लिम मुल्क हैं या इस्लामी मुल्क हैं, जो भी हैं, वो उनका कानूनी तौर पर क्या उनका मजबूरी है, क्या है, वो क्या करते हैं. लेकिन हमारा जो है मजहबी एतबार से वो चूंकि वो लोग मानते हैं या नहीं मानते हैं, हमको उससे वो लेना देना नहीं. हमको तो हमारे इससे है कि हम 5 टाइम नमाज पढ़ते हैं, हम जुमा के दिन नमाज पढ़ते हैं, हम ईद बकरीद के दिन नमाज पढ़ते हैं. और इससे अच्छा वर्जिश और योगा क्या हो सकता है? तो उसके अलावा हमको अलग से योगा करने के लिए कि एक दिन एक टाइम में आप इसी टाइम में वेगा करो और सूर्य नमस्कार की तरह सूर्य नमस्कार करो, उसकी हमको क्या जरूरत है? ठीक आहे, ठीक आहे. राजन सर, यामध्ये एक जर आपण गोष्ट बघितली तर योगी आदित्यनाथ यांनी सरळ विधान केलेलं होतं की नमाज मधली काही आसनं आणि सूर्यनमस्कार मधली काही आसनं ही सारखी आहेत. मात्र त्यावरती ज्या काही प्रतिक्रिया आल्या, जसं आझम खान यांनी प्रतिक्रिया दिली होती की हे विधान जर मी केलं असतं तर मला अरेस्ट केली असती, त्यावरती ज्या काही प्रतिक्रिया येतात त्यामुळे हे सगळं राजकारण होत आहे. तो हा तर भाग आहे, पण मुळामध्ये या सगळ्या गोष्टी कुठल्या गोष्टीशी जोडल्या आहेत? आता खांडवे सर जे म्हणाले किंवा मधू चव्हाण ते म्हणतायत की हा योगाचा जो प्रकार आहे म्हणजे देवाशी आपल्याला जोडून घेण्याचा आहे किंवा अल्लाशी जोडून घेण्याचा नमाजाचा प्रकार आहे. तिसरा मुद्दा येतो की जे ईश्वर मानत नाही, निरीश्वरवादी, त्यांनी योगा करायचा का नाही आणि त्यांनी योगा करण्यासाठी त्याचा हेतू काय? माझ्यासारखा अज्ञेवादी, मी काही निरीश्वरवादी नाही, अज्ञेवादी, माझ्या योगाचा हेतू काय? कशाला योगाला एक विशिष्ट हेतू आणि विशिष्ट पद्धतीनेच करण्याचा आग्रह करता? मी जे सुरुवातीला सांगितलं तेच सांगतो की जगामध्ये व्यायामाचे अनेक प्रकार आहेत. खांडवे सर योग शिक्षक आहेत, त्यांच्याकडेल्या माणसाला विशिष्ट पद्धतीच्या आसन कधी कधी सुचवतात. बहुतेक योग शिक्षक ज्यांच्याकडे काही मेडिकल ट्रीटमेंट घ्यायला जे पेशंट येतात तर प्रत्येक याला वेगळे आसन सुचवतात. आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट आहे, ते प्रत्येक पेशंट कडून व्यायाम करून घेतात, पण ते डॉक्टर लिहून देतात की यांना कुठलाही व्यायाम सुचवायचा आहे. तर व्यायामाची वैविध्यता जी आहे ती आपण का स्वीकारू नये? ज्यांना ज्या पद्धतीने करायचा व्यायाम त्यांनी तो करावा. आणि शाळेतली मुलं सगळ्या प्रकारचा व्यायाम करतात, त्याला एक विशिष्ट पद्धतीचं नमस्कार वगैरे सगळं जोडलं की थोडे वाद निर्माण होतात. व्यायाम शरीराच्या स्वास्थ्यासाठी जे जे काही बाकीचे काही प्रकार असतील, मग तालीममध्ये आपले पैलवान लोक काही वेगळ्या पद्धतीने काम करतात, मल्लखांब आहेत, आपल्याकडे लेझिमचे प्रकार आहेत, कितीतरी खेळाचे देखील प्रकार त्याच्यामध्ये व्यायाम आहेच ना. धार्मिक भाषेमध्ये धार्मिक पद्धतीने बोलायला गेलो की हे सगळे प्रश्न निर्माण होतात. आणि आपल्यासारख्या बहुधार्मिक भाषेमध्ये, बहुधार्मिक देशामध्ये थोडा विवेक जर सांभाळला आणि प्रत्येक धर्माचा आदर केला, याच्यामध्ये आदित्यनाथांनी आता जे विधान केलेलं त्या विधानामध्ये कुठलाही वादग्रस्त मुद्दा नाही. मी स्वतः ते विधान ऐकलेले विधान खूप चांगलं आहे, पण तेवढ्याने ते भागत नाही ना. योगाचे जेव्हापासून सुरू झाले त्यामध्ये अनेक ठिकाणी शाळेमध्ये कंपल्शन करणं, मग त्याच्यामध्ये फतवे काढणं, मग त्याच्यामध्ये नमस्कार कसा चांगला आहे हे सगळं करणं, हे जे वाद निर्माण होत आहेत कारण की याच्या विशिष्ट धर्माच्या संकल्पनेशी जोडतायत. आता 1400 वर्षापूर्वीचे आहेत, खांडवे सर म्हणाले की आमचं 5000 वर्षापूर्वीचे ते आमचं प्राचीन आहे. तर मुसलमानामध्ये असूनही म्हणू शकतात, कारण की इस्लामिक धर्मीय कल्पनाप्रमाणे मोहम्मद पैगंबर हे शेवटचे प्रेषित आहेत. पहिले प्रेषित बाबा आदम आहेत. बाबा आदम म्हणजे मानवाचं ज्यावेळी उत्पत्ती झाली त्यावेळी, म्हणजे कदाचित 15,000 20,000 वर्ष, काय मला माहिती नाही, पण तेव्हापासून हा नमाजाचा प्रकार काही ना काही स्वरूपामध्ये अस्तित्वात होता. व्यायामाचा प्रकार असो, अध्यात्माचा प्रकार असो, उपासनेचा प्रकार असो, विज्ञानाचा प्रकार असो, या सगळ्या प्रकारामध्ये
इतक्या जुन्या काळामध्ये जे सुरू झाले त्याच्यामध्ये हळूहळू विकास होत आलेला आहे आणि उद्या देखील अजून 100 वर्षांनी कदाचित योगामध्ये अजून काही चांगल्या आसनाची भर पडू शकेल. हा सतत चालणारा प्रवास आहे. एक विशिष्ट ठिकाणी विशिष्ट पद्धतीने झालेलं हे जगातलं सगळ्यात पवित्र आहे. हा अट्टाहास, हा प्रॉब्लेम, नक्कीच अत्यंत हा महत्वाचा मुद्दा तुम्ही राजन सर मांडलेला आहे. म्हणजे थोडक्यात राजन सर असं सांगतायत की आपल्याकडे सर्व धर्म समभाव हा अट्टाहास जो केला जातो त्या पलीकडे एक पाऊल जाऊन सर्व धर्म मम भाव, हे सर्व धर्म माझेच आहेत आणि ते स्वीकारून मी त्यांचा आदर करतोय, ही जर भावना आपल्यामध्ये जर दुणावली तर आपण त्यात कुठेतरी ती समानता शोधायला जाणार नाही. जसा समोरचा आहे तसं आपण त्याला स्वीकारू आणि एक जे आपण सामाजिक सौहार्द, सामाजिक स्वास्थ्य जे म्हणतो ते त्या योगेच जपणं हे शक्य होणार आहे. आता राजन सर यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला की योगी आदित्यनाथ यांनी जे वक्तव्य केलं त्यामध्ये वादग्रस्त असं काहीच नाहीये, मात्र त्यानंतर ज्या काही घडामोडी घडतायत त्यामुळे हे वाद निर्माण होतात. त्यामुळे हे वाद टाळण्यासाठी कुठेतरी एक पाऊल पुढे टाकून सर्व धर्म मम भाव असं म्हणणं हे जास्त गरजेचं आहे. या चर्चेसाठी आपल्याला सर्व मान्यवरांनी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार. माझा विशेषमध्ये इथेच थांबतोय. बघत रहा एबीपी माझा.